नमस्कार, स्वागत आहे तुमचं समीक्षाज लाईफ अँड किचनमध्ये. आज आपण करणार आहे ओट्स आणि चॉकलेटची हेल्दी बर्फी, ते पण 4 साहित्य वापरून. आता मी इथं 1 वाटी ओट्स घेतले, अर्धी वाटी मी चॉकलेट सिरप घेतला. चॉकलेट सिरप म्हणजे डार्क कंपाऊंड मी मेल्ट करून घेतले. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला पीनट बटर पाहिजे आहे. मी आता हे माय फिटनेसचं पीनट बटर घेतले, चॉकलेट फ्लेवरचं. तुम्ही प्लेन जरी पीनट बटर वापरलं तरी पण चालते. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला मध लागणार आहे. अगदी 4 साहित्यात होणारी आणि मुलांच्यासाठी एकदम पौष्टिक अशी बर्फी असणार आहे. आता काय करायचं, एका बाउलमध्ये मी ही 1 वाटी ओट्स पहिला काढून घेतलात. आता ह्यात आपल्याला 2 ते 3 चमचे एवढं पीनट बटर घालायचं आहे. आता पीनट बटर मी थोडंसं मेल्ट करून घेतले, थोडंसं थिक होतं ते. तुमच्या आवडीनुसार थोडंसं जास्त घातलं तरी पण चालते, पण पीनट बटर जास्त घातलं तर मधाचं प्रमाणही कमी करायचं. पण 2 ते 3 चमचे पीनट बटर हे एका वाटीला बास होते. आता ह्यात मी 2 चमचे मध घालून घेणार आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करायचं, मिक्स करायचं. एक चांगल्या डो फॉर्ममध्ये ते आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला चांगलं ते वळता येईल किंवा थापता येईल इतपत. जर तुम्हाला मिश्रण हे खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडंसं मध किंवा थोडंसं पीनट बटर वाढवून ॲडजस्ट करून ते व्यवस्थित त्याचं मिश्रण तयार करू शकताय. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता मी एक बटर पेपर इथं घेतला आहे. आता हे बघा, इतपत हे असं मिश्रण व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे वळता येईल. आता बटर पेपर एक घेतला आहे आणि त्यावर हलकंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. ताटाला जरी हलकंसं तूप लावून तुम्ही हे पसरलं तरी पण चालते, पण बटर पेपरमुळं काम थोडंसं इझी होते. थोडंसं याला तुपाचा हात लावून घ्यायचा आणि आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्याच्यावर चांगलं पसरवून घ्यायचं. हातानं पण पसरवून घेतले तर चालते. मी लाटण्याचा वापर केला. लाटण्यानं कसं लाटायला पण सोपं जाते ते, आणि एकसारखं सगळीकडे ते स्प्रेड होते. आता व्यवस्थित बघायचा, घट्ट असा लाटा झाल्यासारखा झाला आहे. हे व्यवस्थित आपल्याला पसरून लाटून त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता बर्फ्यांचा आकार हा मोस्टली चौकोनीच असतो, त्याच्यामुळं मी चौकोनीच लाटायचा आपल्याला हे प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला वड्या पण कापायला सोपं जाईल. आणि सगळीकडे व्यवस्थित हे पसरवून द्यायचं. एका साईडला जाड किंवा एका साईडला पातळ असं करायचं नाही. हे ओट्स असल्यामुळे हे थोडंसं साईडला ह्याला चिरा पडतात, पण आपण हाताच्या साहाय्यानं ते व्यवस्थित करून हे छान लाटून घ्यायचं आहे. आता साईडनं पण हे व्यवस्थित करून घ्यायचं असं चाकूच्या मदतीनं पण तुम्ही साईडच्या कडा ज्या असतात त्या व्यवस्थित केल्या तरी पण चालतात. आता चांगलं आपलं हे स्प्रेड झालेलं आहे व्यवस्थित सगळीकडं. आता डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं त्यावर पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं. डार्क चॉकलेटचाच तुम्ही वापर करा, म्हणजे हे व्यवस्थित सेट होते. जवळपास 10 ते 15 मिनटात ही बर्फी व्यवस्थित सेट होत्या फ्रीजला. आणि बाहेरचं काय खाण्यापेक्षा मुलांना एकदम पौष्टिक खाऊसुद्धा तयार होईल. हा तुम्ही नक्की करून बघा. फक्त 4 साहित्यातच आहे आणि हे बर्फी खाताना अजिबात ओळखत नाही की ही ओट्सची बर्फी आहे असं. तुम्ही नक्की करून बघा कशी होते आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आता हे डार्क चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही व्हाईट चॉकलेट कंपाऊंड पण वापरू शकताय, किंवा मिल्क चॉकलेट पण ह्यात तुम्ही मेल्ट करून घातलं तरी पण चालते. पण डार्क चॉकलेटचं लय भारी लागते हे. आणि ह्याच्यावर तुम्ही काजू बदामचे काप घालू शकताय किंवा पंपकिन सीड, तीळ घातले तर चालतात. आता मी यात काय केले, निम्म्या साईडला तीळ लावून घेतल्यात आणि निम्म्या साईडला मी पंपकिन सीड्स लावल्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय पण ह्याच्यावर घातलं तरी पण चालते. काजू बदाम किंवा पिस्ता किंवा असं प्लेन ठेवलं तरी पण हे छान लागते. आता माझ्याकडे पंपकिन सीड त्यानं होते त्याच्यामुळं मी त्यानं हे डेकोरेट केले. आणि हे असंच आपल्याला बघा किती छान दिसते. हे असंच आपल्याला 10 ते 15 मिनटं फक्त वरती फ्रीझरला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर छान अशा त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. बघा तुमची मुलं खूप खुश होतील. आता याच्या चौकोनी आकारात वड्या कापून घेतल्या मी. आधी हे सेट करायचं आणि मगच ह्याच्या वड्या कापायच्या.
आणि अशी 4 साहित्यात होणारी आपली झटपट ही ओट्सची बर्फी तयार झाल्या. अजून पण तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.